आगे आगे देखो होता है क्या। आठवतोय ना हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा डायलॉग। भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात डांबू अशी घोषणा करणाऱ्या भाजपनं सत्तेवर आल्यानंतर छगन भुजबळांवर गुन्हे दाखल केले। सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार आणि सुनील तटकरेंवर अँटी करप्शनच्या चौकशीची टांगती तलवार आहे। आता आमदार रमेश कदमांना अटक करून भाजपनं राष्ट्रवादीला पहिला धक्का दिलाय। अण्णाभाऊ साठे महामंडळातल्या गैरव्यवहार प्रकरणी कदमांना अटक करण्यात आली आहे। मातंग समाजाचे नेते लक्ष्मण ढोबळे मंत्री असताना रमेश कदम यांच्याशिवाय ढोबळेंचं पान हलायचं नाही। कदमांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही आपलं स्थान निर्माण केलं। त्यांची राष्ट्रवादीच्या मुंबई सरचिटणीसपदी नियुक्ती झाली। अजित पवार आणि ढोबळे यांचं बिनसल्यानंतर अजित पवारांनी ढोबळेंना शह देण्यासाठी कदम यांना पुढे केलं। त्यांची अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती झाली। मोहोळ विधानसभा मतदारसंघातून ढोबळेंचे तिकीट कापून कदमांना उमेदवारी दिली। भाजपची लाट असतानाही कदम निवडून आले। आमदार झाल्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्ह्यातलं प्रशासन आणि मोहोळमधल्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनाही अंगावर घेतलं। मात्र आमदार झाल्यानंतर महामंडळातल्या गैरव्यवहाराची प्रकरणं पुढे येऊ लागली। कदम यांची राजकारणात वेगानं प्रगती झाली खरी, मात्र अण्णाभाऊ साठे महामंडळातल्या गैरव्यवहारानं ती तितक्या झटक्यात खाली आली। आता कदम यांच्या अटकेनं राष्ट्रवादीतल्या इतर नेत्यांवर कधी कारवाई होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। तर दुसरीकडे कदम यांची अटक म्हणजे राष्ट्रवादीला आपल्या कह्यात ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे का, अशीही चर्चा रंगली आहे। दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।